सुरू कर. कसे आहात मंडळी? मजेत ना? ऐका, ऐकत राहा आणि ऐकायलाच पाहिजे. असा एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन आम्ही 7वी वर्गाच्या विद्यार्थिनी आज आपल्यासमोर उभ्या आहोत. आम्ही जो विषय घेऊन आलो आहोत तो विषय आहे या समाजात वावरत असलेल्या सुजाण नागरिकांच्या समतेचा, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर स्त्री आणि पुरुष समानता. मंडळी, जेव्हा एका घरामध्ये मुलाचा जन्म होतो तेव्हा त्या घरामध्ये आनंद उत्सव साजरा होतो, परंतु त्याच घरामध्ये जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा राग, क्रोध असतो. पाहूयात मंडळी, ते चित्र आहे तरी कसे? काय डॉक्टर, आली का आमची रिपोर्ट? हो ना, आली ना तुमची रिपोर्ट. काय मग, मुलगा होतोय ना आम्हाला? नाही, तुम्हाला मुलगा नाही मुलगी होते. काय, आम्हाला मुलगी होतीये? पण आम्हाला तर मुलगा हवा होता. वाटलं तर तुम्ही आमची दौलत घ्या, शौहरत घ्या, वाटलं तर सगळं काही घ्या, पण आम्हाला मुलगी नकोय. पाहिलं का मंडळी, हे याची दौलत द्यायला तयार आहे, शौहरत द्यायला तयार आहे, परंतु यांना मुलगी नको. का मंडळी? असेच का मुलगा मुलगी यांच्यामध्ये भेदभाव केला जातो? मंडळी, जेव्हा हीच मुलगी म्हणजे सावी मोठी होते तेव्हा ती शिक्षणासाठी आपल्या घरच्यांकडे आग्रह करते. पाहूयात. आई, मी शाळेत जात आहे. ठीक आहे बाळा, हळू जा. अगं आई, दादू दररोज शाळेत जातो ना, मला सुद्धा शाळेत जायचंय, मोठं व्हायचंय. मी सुद्धा जाऊ का शाळेला? काय, तुला शिकायचंय? तुला माहित नाही का आपल्या समाजात स्त्रीने फक्त चूल आणि मूल इतकंच पाहिलं तर चांगलं असतं. समाजात या स्त्री आतापर्यंत एकही स्त्री शिकली नाही, म्हणून तुलाही शिकण्याची काहीच गरज नाही. जा जाऊ. पण आई, पण मी काही नाही, जा म्हटलं ना. पाहिलं का मंडळी, स्त्रियांचं काम फक्त चूल आणि मूलच असे का? आणि मग स्त्रियांचं काम चूल आणि मूल, तर मग पुरुषांचं काम काय? बाहेर जाणं, फिरणं आणि जीवाची मुंबई करणं, होय का? तसे नाही मंडळी. यानंतर सावी आपल्या घरच्यांकडे काही करता मागते, पण त्या घरचा तिला भेटत नाही. आई, मी माझ्या मित्रांसोबत बाहेर जात आहे, तर मला घरी यायला उशीर होईल. जा हा बाळा, पण हळू जा. अगं आई, दादू त्याच्या मित्रांसोबत बाहेर जातोय ना, मग मी पण माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर जाऊ का? काय, तुला बाहेर जायचंय? अगं, समाज आपल्याला काय म्हणेल, आपल्याला तुच्छ लेखेल. काही गरज नाही बाहेर जाण्याची, घरातच बस. कशाला जायचंय का तुला बाहेर? कशाला जायचंय का तुला बाहेर? मळवट पासून दगडाला, मळवट पासून दगडाला गेली म्हणती माणसं, पण हाड माणसांच्या बाईला दास करती माणसं. मंडळी, जेव्हा ही सावी एकटी घराच्या बाहेर जात असते तेव्हा समाजातील काही अश्लील लोक त्या सावीची वाट अडवतात. ए आली रे आली, जात ए थांब थांब. अरे मूर्खा, माझी वाट कशाला अडवतेस? हो बाजूला. अगं चल ना, मी सोडतो तुला घरी. अरे मूर्खा, कोणत्याही मुलीला त्रास देताना विचार करून देत जा. कोणत्याही मुलीला कमी समजत जाऊ नकोस. माफ कर ताई, माफ कर. मंडळी, जर ही सावी डगमगली असती, मागं रडली असती, तर या सावीसोबत काय घडलं असतं आपण विचारही करू शकत नाही. परंतु मंडळी, हीच सावी जेव्हा भक्कम राहिली, सक्षम राहिली, तेव्हा या सावीने काय करून दाखवले हे आपण चांगलंच पाहिलेलं आहे. मंडळी, सावीचं लग्न ठरलं. अहो, मी काय म्हणते, आपली सावी आता वयात आली आहे, आपण तिचं लग्न करून देऊया. होय ग, माझ्या मी मनात हाच विचार होता. सावीचं लग्न होतं व सावी सासरी जाते, तेव्हा सावी आपल्या शिक्षणाचा हक्क आपल्या नवऱ्याकडे मागते. अहो ऐका ना, मला माझ्या आईबापांनी तर शिकू दिलं नाही, पण माझ्या तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत. मला वाटतं की तुम्ही मला शिकायची परवानगी द्यावी. अगं सावी, एवढंच ना तुला शिकायचंय? शिक ना. मलाही असं वाटतं की माझी अर्धांगिनी शिकावी व सुशिक्षित बनावी. मंडळी, असंच एका दिवशी सावी चहा बनवून आपल्या सासऱ्यांसाठी घेऊन येते. अहो तात्या, हा घ्या तुमचा चहा. आणि तुम्ही पेपर उलटा धरलाय. काय, कोण होतीस तू मला शिकवणारी? मी जरी पेपर उलटा धरला असला तरी
स्त्री शिक्षित स्त्री